काय काय केलं पूनम? ह्या चपात्याच्या आहेत, ह्या वसूला, एक हमोला आणि तिथे एक म्हैस आहे तिला आणि म्हैसच्या पिल्लूला आहे. त्यांमध्ये तू खाऊ नको. बर. या वेगळ्या पेपरमध्ये पॅक केले. आणि हे माझा चिकू शेक, ढोकळा, चटणी आणि हा तुझा डब्बा. आणि आता तू जा. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर ब्लॉग. पूनम आता ती बनवते माझ्यासाठी डबा. काहीतरी नवीन शोध केलाय. काय पुणे? मला नाव नाही माहित, पण चीज आहे, पिझ्झाचे सगळे मिक्स ऑरिगॅनो आहे, पण पिझ्झा नाही आहे, चपाती आहे. शेतकरी ऑन टॉप बॉय. शेतकरी ऑन टॉप. शेतकरीला काय म्हणतात, डब्यात पिझ्झा रोटी मिळणार आहे. पिझ्झा रोटी म्हणजे कसं लहान पोराला ना दिलं असं तर. एक पिझ्झाची चीजची स्लाइस तोडायला लावली. काय करून ठेवलं? अरे तसंही तुटणारच आहे ना. एक काम नाही करत. म्हणजे एक पूर्ण स्लाइस एका ह्याच्यात असते. अमिबा चीज पिझ्झा रोटी आम्ही बनवलेला आहे तो बघा. अमिबा. अरे शेपला काय करतो, चव जरी दिसत नसला ना तरी तो फुगला आहे किती. आधी फुगलेलं सांगावं लागत नाही. तू नाही का फुगले कळतं. एवढं बघ दिसतंय का? आदित्य निघालाय आता किडनॅपिंग करायला. ए सो जे पपीज होते त्यांना आपण खायला देत होतो रात्री वगैरे. सो आता त्या 2 पिल्लांना आपण शेतावर घेऊन जाणार आहोत. तिथे कोणाला विचारायला पाहिजे का त्यांना नाही सगळं काय? आणि ऐक ना, मी काय केलं आता. मी गेलो, तू सांगितलं फुलं आण. गेलो त्याच्याकडं, त्याला म्हणलो 10चे फुलं दे. त्यांनी दिले. मी त्याला म्हणलं किती झाले? वाव, यू आर सो ब्रिलियंट आदित्य. काय चल इकडे. नाही आहे, भांडे घेतली मी. आपण मीच घेऊन आलो ते. नाव काय तुमचं? आणि तुझं? श्रीषा. तुला कुठला कलर आवडला, ब्राऊन का ब्लॅक? पिंक. ए गुंडू, घरी चाललो आपण शेतावर. चलो टाटा, बाय बाय. आता स्लरी देऊन झाली, टाकी भरायचं चाललंय. ही स्लरी टँक आहे. स्लरी म्हणजे गोमूत्र, शेण आणि काळा गुळ हे त्यात टाकतात. एक मुरवतात 10 दिवस आणि खूप चांगलं त्याचं एक फर्टिलायझर होतं झाडांसाठी वगैरे. ऑर्गॅनिक खूप चांगलं असतं. आम्ही सगळ्या झाडांना ते देतो. ते तुम्हाला शेअर करू असं. ते आता ते दुसरं एक टँक बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो की कसं करता म्हणून. आवरण खायचं पाहिजे. शेण आणि हे गुळ. आता 5 लिटर गोमूत्र अजून. आता शेतावर राहिलं यायचं म्हणून थोडं काम केलंय मी. हे शेतावरचं घर. थोडं ते प्लास्टरचं काम केलंय. पाणी मारून घेतो. आणि आलाय आपल्याकडे गण्या. गणूचं एक्झाम चालू आहे. इतका अभ्यास करतोय ना गणू. का रे? मेहंदी दाखव. अरे वा. तर असा होता माझा आजचा दिवस. आत्ता
7 वाजले तर आत्ता निघालो मी शेतावरनं. मला इथनं 1 तास लागतो घरी जायला. कंटाळा आलाय, थकलोय, भूक लागली ॲक्च्युली खूप, पण मजा आली. चलो. साडा केला. हा तुला काय त्यांना आखड्याचं सगळं मला आवडलं नाही. धडपड करायची नुसती. तुझीच घाई चालली नुसती वेळ. वाह